हाजी अख्तरी बेगम आणि त्यांचे सुपुत्र हाजी मुस्ताक बल्ली हे सख्खे आई मुलगा असून दोघांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घेत मतदारांचा विश्वास संपादन केला. मतदारांनीही पक्षापेक्षा उमेदवारांच्या कामगिरीला आणि विश्वासतेला प्राधान्य देत दोघांनाही कौल दिला. हाजी मुस्ताक बल्ली यांनी भाजप यांच्याकडून निवडणूक लढवली आणि त्यांना एकूण 1374 मते मिळाली आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार मकसूद बनसी यांना 1296 मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीमध्ये हाजी मुस्ताक बल्ली यांना अवघ्या 78 मतांच्या फरकाने विजय मिळवत शिवसेनेला पराभवाचा धक्का दिला. मतमोजणी शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार ठरली आणि दुसरीकडे हाजी अख्तरी बेगम यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून यश संपादन केले. वेगवेगळ्या पक्षातून मात्र एकाच घरातून मिळालेला हा दुहेरी विजय भंडाऱ्याच्या राजकारणात अपवादात्मक आणि ऐतिहासिक मानला जात आहे आणि या निकालामुळे स्थानिक पातळीवर मतदारांची परिपक्वता अधोरेखित झाली असून विकास कामे, जनसंपर्क आणि विश्वास यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच घरातून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होणे हे भंडाऱ्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम ठरत आहे. विजयानंतर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी परिसरात जल्लोष साजरा केला असून अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा सुरू आहे.